हाय हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम टू माय चॅनल दीपाली लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर माझं थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की मी आज काय बनवणार आहे. तर आज मी प्रॉपर त्याचं स्टिचिंग म्हणजे कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ टाकणार. तर बघू शकता तुम्ही मी हे माप घेतलेलं आहे. तर एका कानाच्या खालूपासून तर दुसऱ्या कानापर्यंत डोक्यावरतून असं माप घ्यायचं आहे. तर ते आहे 14 आणि त्यानंतर मी थोडंसं स्टिचिंगसाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे म्हणजे 14.5. तर दोघी बाजूनी 14.5 घेऊन असं चौकोनी कापून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता मी डबल कापड घेतलेला आहे कारण टोपी शिवायची आहे. कॉटनचा कापड आहे हा, थोडं जाड पाहिजे म्हणून मग मी डबल कापड घेतलं. त्याच्यामुळे आधीच मी एक खटी पूर्ण दोघी याच्यावर माप घेऊन एकावर एक कापून घेतलेले चौकोनी 14.5 बाय 14.5. तर जेवढं बाळाचं डोकं असेल म्हणजे एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत माप घ्यायचं, वरतून डोक्यावरतून गोल असं तेवढं मापाची टोपी परफेक्ट शिवल्या जाते. कारण मी आधी ट्रायल करून बघितलं, त्याच्यानंतरच मी हे चांगल्या कापडावरती माप घेऊन कटिंग करून घेतले. तर अशा पद्धतीने चौकोनी करून घ्यायचा. त्यानंतर बघायचं एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत बरोबर 7 माप येतं. मी एक्स्ट्रा घेतलेले ना, तर 7 माप येतं. मग 7-7 करत असं गोल राऊंडमध्ये हे आपल्याला गोल कापून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे जाड कापड येते कटिंग करायला, कारण की मी 2 घेतलेलं आहे. एक खटी 2 गोलाकार मी कट करून घेतले, बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर काय करायचं, हे दोघी वर्तुळ जे आहे ना तर ते एकमेकांना जोडून घ्यायचे. कारण की आपल्याला आणि मी पिना लावून घेतला आहे कारण ते सटकून एकमेकावर व्यवस्थित त्याची टीप बसली पाहिजे, म्हणून मग मी पिना लावून घेतलेलं आहे. हे बघा, बघू शकता. दोघी साईडला वर्तुळावर तुम्हाला पिन मारून घ्यायची. त्याच्यानंतर तुम्ही माप घेतलं आहे किती, 14 घेतलं आहे. तर तुम्हाला एक 15 इंचाची 15 बाय 3 म्हणजे जे 3 इंच आहे ते रुंदीला आणि लांबीला 15 इंच अशा पद्धतीने तुम्हाला एक पट्टी कट करून घ्यायची. कारण की ती पट्टी जी आहे ना ती पुढच्या साईडला आपल्याला लावायची आहे. तर तुम्हाला दाखवते. ही एक पट्टी कट करून घेतली आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जसं आपण खालच्या साईडला शिवतो तर त्या साईडला तुम्हाला एक तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला किती लागेल टोटल, तर तेवढ्या इंचाची म्हणजे जवळजवळ मी एक 15-16 इंचापर्यंत घेतलेली आहे टोपी. खालची पट्टी ती 2 इंच घ्यायची, 2 इंच बाय 15 किंवा 17 जेवढं तुम्हाला नाडी लागेल खाली बांधण्यासाठी तेवढं. अशा मी पट्ट्या कापून घेतलेल्या आहे. आणि तुमचं बाळाचं माप किती घेतलं होतं तुम्ही, 14. तर त्या हिशोबाने जी मोठी पट्टी आहे 3 इंचाची तर तुम्हाला लांबीला 15 इंचपर्यंत घ्यायची, अर्धा एक्स्ट्रा घ्यायची. तर बघा, पहिले आता काय करायचं, आपल्याला चुन्या पाडायच्या. तर चुन्या एवढ्याच पाडायच्या की 14 इंच माप भरलं पाहिजे चुन्यांचं, तेवढं तिथपर्यंत चुन्या मारायचं. तर चुन्या तुम्ही कशाही घेऊ शकता. आता ह्या अंदाजे मी चुन्या घेतलेल्या, म्हणजे ही टोपीचं मी माप घेतलं ना बाळाचं तेव्हा एवढी परफेक्ट आली की मी एकाच दिवसात 3 टोप्या शिवल्या. म्हणजे अर्धाच तास लागतो, जास्त वेळ पण लागत नाही टोपी शिवायला, खूपच कमी वेळ लागतो. आज माझं चॅलेंज खूपच कमी वेळात कंप्लीट झालं आणि ते पण मी भरपूर बनवलं. तर बघा, आता इथून पूर्ण अशा चुन्यांचे माप घ्यायचं. तर 14 आलं पाहिजे, 14 आलेलं आहे. आणि जे उरलेलं पहिले काय करायचं, ती पट्टी लावून घ्यायची. तर पट्टी कशी लावायची तेही मी पूर्ण व्हिडिओ मी कॅप्चर केलेलं आहे आज, की पूर्ण तुम्हाला प्रॉपर कटिंग आणि स्टिचिंग दिसायला पाहिजे म्हणून. तर आतल्या साईडने घ्यायचं, उलटी बाजू ठेवायची पट्टीची आतल्या साईडने आणि आतल्या साईडने अशी टिप मारून घ्यायची. त्याच्यानंतर काय करायचं, सुलटी बाजू ॲटोमॅटिक येते आणि वरच्या साईडला ही पट्टी अशी वळवून घ्यायची आणि अशी टिप मारून घ्यायची. तशा बघू शकता, म्हणजे वरच्या साईडला जी पायपिंग होते ती छान अशी एकसारखी होते आणि व्यवस्थित छान पट्टी पण दिसते. तुम्हाला दाखवते मी. आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलं ना 15 इंच घेतलेली आहे, तर अर्धा इंच साईडला सोडायची. तर अर्धा इंच सोडायची आणि त्यानंतर हे बघा, बघू शकता. तर हे डोक्याचं माप जे आहे वरतून म्हणजे पुढच्या टोकापासून खाली डोक्यापर्यंत बेबीचं माप घ्यायचं. तर ते 13 आलेलं होतं. 13पर्यंत मी घेतलं आणि तिथून कट करून घेतलेलं आहे. कारण की जेवढं घ्यायचं तेवढंच माप घ्यायचं आहे आणि साईडला मग कट करून घ्यायचं. आणि बघू शकता सेंटर पॉईंट निमित्त
पट्टीला ठेवलं आहे आणि ही पट्टी अशी स्टिच करून घेतली बघू शकतात. पट्टी स्टिच करायला काहीच अवघड नाही आहे. उलट्या साईडने जशी वरची पट्टी स्टिच केली तशीच खालची पण पट्टी स्टिच करायची. तर अशा पद्धतीने ही बेबीची टोपी जी आहे ना तर ती रेडी आहे. मला एवढी आवडली ना आणि खूपच छान दिसत होती आणि एकदम परफेक्ट पूर्ण कान झाकले होते. तर चला मी तुम्हाला आता ट्राय करून दाखवते की बेबीला कशी दिसते. हे आहे आमचं बेबी. ही दुसरी टोपी शिवलेली मी जी पहिली स्टिच केली ना ती ज्या बाळासाठी शिवली ते त्या बाळाचाही पुढे व्हिडिओ दाखवते तुम्हाला मी. ती पण अशी छान छान करून दाखवत होती. तिला विचारलं ना कसं दिसतंय तर ती पण छान छान करून दाखवत होती. तिला पण खूप आवडलेली आहे टोपी. हे बघा पूर्ण परफेक्ट बसली आणि कानाच्या ठिकाणी चुन्या पडतात त्याच्यामुळे कानालाही ढिल्लं राहतं आतल्या साईडनी आणि बाहेरच्या साईडनी फिटिंगमध्ये राहतं त्याच्यामुळे हवा जात नाही आतमध्ये. तर अशा पद्धतीने टोपी झालेली आहे. कशी वाटली टोपी तर हां कमेंट करायला विसरत नका जाऊ. जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर कमेंट करत जा. ही आहे कटिंग स्टिचिंगचा जो व्हिडिओ मी टाकला आहे ती टोपी. त्यानंतर मी इथे माझं बस्करही कंप्लीट केलेलं आहे अशा पद्धतीने. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके चलो मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. बाय बाय.